त्यावेळेस डॉक्टर साहेब म्हणतात, ओ बाबा आता तुम्हाला रडायची गरज नाही, तुम्ही आता घरी जावा, तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या. त्यावेळेस 80 वर्षाचा म्हातारा माणूस खूप गोड उत्तर देतो, ओ डॉक्टर साहेब तुम्ही मला 5 दिवस झाले ऍडमिट केला, तो याचं तुम्ही 5.5 लाख रुपये बिल केलात, याची मला मनामध्ये काय खंत वाटत नाही. तुम्ही मला हृदयविकाराचा झटका आलेला याच्यातून बरं केलात, याचे मी तुम्हाला 5.5 लाख रुपये देतोय, याची मला मनामध्ये काय खंत वाटत नाही हो. अहो त्या परमेश्वरानं मला 80 वर्ष झालं सांभाळले, अजून मला त्याला 1 रुपया सुद्धा द्यायची गरज पडली नाही. म्हणून त्या परमेश्वराचे उपकार तुमच्या आमच्यावरती कमी नाही, हे मान्य करावं लागेल. अनंत उपकार देवानं दिले, ते मस्त दिले, टकाटक दिले. म्हणून मला म्हणावं वाटतं बघा, जो खोया सो गम नहीं, जो पाया वो कम नहीं, जो नहीं है वो एक ख्वाब है, जो है वो लाजवाब है. जे दिले ते मस्त दिले, टकाटक दिले. म्हणून तुम्हाला मला चांगलं वागण्याची नितांत गरज आहे. सुंदर असं नियोजन. या एक वाक्य सांगून जातो, आठवलं म्हणून सांगतो. जीवनामध्ये कधी पंगत चुकली तरी चालेल, फक्त जीवनामध्ये कधी संगत चुकू देऊ नका. एक वेळेस जर आपली पंगत जर चुकली तर आपलं एक वेळेस जीवन वायाला जाईल. जीवनामध्ये कधी संगत जर चुकली, अख्खं जीवन आपलं वायाला गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून चांगल्याची संगत करा, चांगलं एवढंच नाही ते मावशी, कोणी काही आणलं नाही आणि कोणी काही नेणार सुद्धा नाही. एका दिवशी आपण आलो, एका दिवशी आपल्याला निश्चित जायचंय. म्हणून त्या परमेश्वराची सेवा करता येईल तितकी करा. देह हे काळाचे, धन कुबेराचे, ते मनुष्याची काळ. तुमच्या आमच्या हातात काहीच नाही मावशी, तुमचं आमचं काहीच नाही. एक परमेश्वराची जेवढी गरज तेवढी सेवा करता आली पाहिजे आपल्याला. म्हणून या ठिकाणी 111 या नंबर या दिंडीमध्ये माझ्याकडे आलेली छोटीशी 12 रुपये सेवा व तुम्हा सर्व वारकरी मायबापांच्या आज दर्शनाचा आलेला हा योगायोग